नंबर 3. नंबर 4, या ठिकाणी एक ऐतिहासिक जो गोष्ट घडली आहे जी आजपर्यंत महाराष्ट्र राजकारणात झाली नाही. मुंबई महापालिका ही वर्षानुवर्ष इथे शिवसेना जिंकत होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणीही असो, कायम ती शिवसेनेकडेच असायची. यावेळी पहिल्यांदा असं घडलंय की महाराष्ट्रामध्ये 3 वेळा सलग विधानसभा मुख्यमंत्री जिंकणारा देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका जिंकणारा सुद्धा देवेंद्र फडणवीस. मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्त्वाचा चौथा आहे महाराष्ट्राचं निर्विवादपणे एक त्यातलं, आणि त्यातलं पुढचा आणि शेवटचा 5वा टेकअवे सांगतो की महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामधलं सगळं राजकारण हे खरोखर या सगळ्या निकालानंतर पूर्णपणे बदलणार आहे. बदललेलं असेल महाराष्ट्राचं राजकारण, बदललेलं असेल म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वबळावरच इथनं पुढे निवडणुका लढवेल अशी त्यांची तयारी असणार. आणि हा नक्कीच, कारण त्यांना आता कुबड्या घ्यायच्या नाही ते जाहीरच केलेलं आहे. त्यामुळे त्या दिशेनं केशवरावनं जायचं हे असं सांगायचं. ओके, तुम्ही आनंदावे काहीतरी म्हणतात, तुम्हाला काय मला असं वाटतं फक्त राजकारण समाजकारण नाही, अर्थकारण सुद्धा बदललेलं असेल. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये गुजराती आणि राजस्थानी लॉबी जास्त स्ट्रॉंग होईल. मग कदाचित उद्योगधंद्याच्या हिशोबाने बघितलं तर मुंबईला त्याचा फायदाच होईल, नुकसान नाही होणार. मुंबईला फायदा होईल असं तुम्ही म्हणता. हा, तुमचा एक छोटी कमेंट घेते मी. या सगळ्या आत्ताच्या निवडणुकीतनं राज्याच्या राजकारणात तर निश्चितच काही त्याचा धक्का बसेल, त्याच्यात बदल होतील. पण मला असं वाटतं की भाजप जो केंद्रात सत्ता असणारा प्रमुख पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, आणि प्रादेशिक पक्षांबद्दलचं त्यांचा असणारा दृष्टिकोन लक्षात घेता शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे. मगाशी एक मुद्दा आला होता, तो चर्चेत राहून गेला, त्याच्यावर फक्त मी दृष्टिक्षेप टाकतो की मगाशी एका वक्त्याने असं सांगितलं होतं की सेना म्हणजे उद्धव ठाकरे बीजेपी बरोबर येतील काय. मला वाटतं राजकारणात उद्या काय होईल ते आज आपण सांगू शकत नाही. त्यामुळं राजकारणात काही बदल होऊ शकतात. पण निश्चितच ज्या पद्धतीनं बीजेपीनं मुंबई ही देशाची आणि जगातली एक महत्त्वाचं शहर आहे, इथं जर बीजेपीची सत्ता काबीज होते तर पुढच्या वाटचालीत मी या व्यासपीठावरून एवढंच म्हणेन की अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या भविष्याच्या वाटचालीबद्दल आत्मचिंतन करणं, आत्मशोध घेणं हे फार आहे. कारण उद्या बीजेपीला त्यांची गरजही उरणार. बरोबर आहे. मित्र पक्षांसाठी हा निकाल, आजचा निकाल म्हणजे एक प्रकारे खरंच धोक्याची घंटा आहे का? कारण मुंबईमध्ये काय झालंय तर मुंबईमध्ये एकनाथ शिंदेची प्रचंड मोठी पिछेहाट झाली आहे. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय झालंय, दादांचं स्वप्न होतं सत्ता पुन्हा हस्तगत करण्याचं, पण दादांची पूर्णपणे पिछेहाट झाल्याचं पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळतं. दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र आलेल्या होत्या, म्हणजे मोठ्या पवारांची पण साथ होती. नाही, पुण्यामध्ये 2017ला जर का आपण बघितलं त्याच वेळेला भारतीय जनता पक्षानं अजितदादांना बऱ्यापैकी म्हणजे त्यांना दाखवलं ते 30-32 पर्यंतच होते त्यावेळेला, आणि तेवढंच त्यांची आता स्ट्रेंथ दिसते, त्याच्यावर नाहीच आहे त्यांची. त्यांनी एवढं भ्रष्टाचाराचे आरोप केले भारतीय जनता पक्षावर, पण ते लोकांनी मान्य केले नाहीत, हे आता दिसतंय. आता वातावरण जे होतं तसं नाही आहे, भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वीकारलेलं आहे.